तुम्हाला पिझ्झा, बर्गर किंवा जंक फूडचे फायदे माहिती आहेत? नाही? मी सांगते. खरं तर पिझ्झा, बर्गर हा मूड चेंज करणारा खरा मॅजिक आहे आणि याचे खरंच बरेच फायदे आहेत आणि सायंटिफिकली ते प्रूफ पण आहेत. तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे पिझ्झा, बर्गर खाल्ला की ब्रेनमध्ये डोपामाइन नावाचं हॅपी हार्मोन रिलीज होतं. त्यामुळे लगेच आपण हॅपी होतो आणि स्ट्रेस कमी होतो आणि मूड जो आहे तो एका मिनिटात बदलून टाकतो. सेकंड पॉईंट म्हणजे यामुळे फक्त पोट भरत नाही तर मनसुद्धा भरतं. काही वेळासाठी सगळे विचार, सगळं टेन्शन पळून जातं. जर तुम्ही म्हणजे स्ट्रेसमध्ये असताना जे हार्मोन रिलीज होतात ना त्याला डोपामाइन थोडं शांत करतं. सो हाही एक फायदा आहे. थर्ड पॉईंट म्हणजे फ्रेंड्स असू देत किंवा विकेंडला फॅमिलीसोबत जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा आपल्याला जंक फूड सोडून इतर काहीच दिसत नाही, कारण का जंक फूड शिवाय हे सगळं इनकम्प्लीट वाटतं, बरोबर ना? आणि एक म्हणजे काही जणांना टेन्शनमध्ये भूकच लागत नाही, पण हे खाण्यासाठी भुकेची गरजच नसते. सो ते हे इझिली खाऊ शकतात, कारण पिझ्झा समोर आला की ॲपेटाईट जागा होतो आणि त्याचा तो स्मेल. ओके, लेट इट बी. सो हे आहेत जंक फूडचे फायदे. मग प्रॉब्लेम कुठे येतो? सांगते. हे जे काही फायदे आहेत ना ते फक्त 10 मिनिटांचे आहेत. टेम्पररी सुखासाठी आपण बॉडीला परमनंट आजारांना फ्रीमध्ये इन्व्हिटेशन देतो. नाही, मी पलटी नाही मारत आहे, पण जर तुम्ही कधी नोटीस केलं तर तुमच्या लक्षात येईल जंक फूड खाल्ल्यानंतर इन्स्टंट पोट बाहेर येतं. म्हणजे पोट कमी करण्यासाठी एवढी मेहनत आपण करतो आणि पोट बाहेर येणं किती सोपं असतं. सो आणि जंक फूड खाल्ल्यानंतर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर खूप तहान लागते, खूप पाणी प्यावंसं वाटतं, कारण का ते बॉडी इझिली पचवू शकत नाही. सो तुमची बॉडी लिटरली सुजत जाते, म्हणजेच काय तर फॅट्स वाढत जातात, पफिनेस येतो फेसमध्ये. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करा. मुलींसाठी तर हे अजूनच घातकी आहे. पिझ्झा, बर्गर जास्त खाल्ला की शुगर, इन्सुलिनचा बॅलन्स बिघडतो आणि त्याचा थेट परिणाम होतो तो पिरियड्सवर. पिरियड्स इरेग्युलर व्हायला लागतात. सतत जंक फूड खाल्ल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊन पिरियड्सच्या पिरियडमध्ये थकवा आणि विकनेस हा एक्स्ट्रा जाणवतो, जास्त जाणवतो. आणि आपल्याला सुद्धा आपली काळजी असतेच, नाही असं नाही. प्रत्येक वेळी आपण खातो आणि विचार करतो हे लास्ट आहे, आता एक्सरसाइज करेन, हेल्दी फूड खाईन, असं करून आपण फक्त मनाचं समाधान करत असतो, बाकी काही नाही. सो मी असं म्हणत नाही आहे की जंक फूड बंदच करा, पण कधीतरी चेंज म्हणून किंवा चीट म्हणून खायला हरकत नाही आहे. पिझ्झाचा एखादा स्लाइस असेल, ठीक आहे, इट्स ओके, बंद करून आपलं मन नाही मारायचं, पण मंथमधून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा तुम्ही खाऊ शकता.